प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की ते मुक्ताने मिहिकाकडनं एक वचन घेतलेलं असं, हर्ष आणि सावनीच्या लग्नामध्ये तुझा कोणत्याही प्रकारचा सहभाग असणार नाही. मिहिकाने देखील वचन दिलेलं असं, पण ती ते देखील म्हणत असे की माझ्या नंदेचा नवरा आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकते, परंतु मुक्ता काहीही ऐकत नाही म्हणून मिहिकाला ते वचन द्यावं लागतं. पण हर्ष काही शांत बसणाऱ्यांमधला नसतो. त्याने देखील मोठा प्लॅनिंग केलेला असतो. तो नताशाला म्हणत असतो की मुक्ताला तू मुद्दामून फोन करायचा आहे आणि ज्या हॉटेलमध्ये मी आणि मिहिका असणार त्याच हॉटेलमध्ये तिला बोलवायचं आहे. ती मुद्दामूनच म्हणत असे की आदित्यच्या बाबतीमध्ये आहे हे ऐकल्यानंतर मुक्ता काही शांत बसणार नसे हे त्यांना ठाऊक असतं. त्याप्रमाणे आता मुक्ता आणि सागर त्या हॉटेलमध्ये आलेले असतात. हर्ष मुद्दामूनच मिहिकाला फोन करत असतो, म्हणत असतो की अगं मिहिका तुझ्याकडे वेळ आहे का, कारण की मी एका हॉटेलमध्ये माझ्या आणि सावनीच्या हनीमूनसाठी एक रूम बुक केलेली आहे, पण माझी अशी इच्छा आहे की ती रूम तू सजवावी. मिहिका म्हणते का नाही जिजू, नक्की मीच येईल. ती आता त्या हॉटेलमध्ये गेलेली देखील असते. तिथे एक वेटर आलेला असतो. तो म्हणतो मॅडम तुमच्यासाठी कॉफी आणलेली आहे. मिहिका म्हणते की मी अजिबात ती कॉफी घेऊ शकत नाही. तो म्हणतो की हर्ष सरांनी दिलेली आहे. त्यावेळेला ती कॉफी पिते आणि तिथे ती बेशुद्ध अवस्थेमध्ये असते. तेवढ्यातच हर्ष तिथे आलेला असतो. ते दोघं जण एका बेडवर असतात आणि हर्षला हे दाखवायचं असतं की आम्ही दोघं एका बेडवर आहोत आणि हे मुक्ताने पाहावं आणि मुक्ताने ते बघितलेलं असतं. मुक्ता आता खूपच एकदम रडत असते. तिला कळतच नसतं की हे इथे मिहिका आलीच कशी, कारण मी तिच्याकडनं वचन घेतलेलं होतं. आता सागर आणि मुक्ता ह्या सिच्युएशनमध्ये कोणत्या प्रकारची पावलं उचलणार आहेत हे देखील खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे.